सुमारे 3 महिने सतत धुमसत असलेल्या काश्मीर खोऱ्यामध्ये आजपासून आता 10वीच्या परीक्षांना सुरुवात झालेली आहे आणि विशेष म्हणजे 10वीच्या परीक्षेला मोठ्या संख्येने हजेरी लावून जम्मू काश्मीरमधल्या विद्यार्थ्यांनी विघटनवाद्यांना सणसणीत चपराक लगावली आहे। जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सतत कुरापती सुरूच आहेत। आतापर्यंत काश्मीरमधल्या 30हून जास्त शाळांना आग लावण्यात आलेली होती। मात्र या कुठल्याच दबावाला बळी न पडता विद्यार्थी आता 10वीची परीक्षा देत आहेत। सीबीएसईच्या अभ्यासक्रमातल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। 2017-18च्या शैक्षणिक वर्षापासून सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना 10वीमध्ये बोर्डाची परीक्षा द्यावी लागणार आहे। जयपूरमध्ये केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माहिती दिली आहे। सध्या 10वीच्या विद्यार्थ्यांनाही ग्रेडिंग सिस्टम लागू असते, त्यामुळे इंटरनल असेसमेंटद्वारेच विद्यार्थ्यांना पुढचे प्रवेश देण्यात येतात। हम सीबीएसई को 10वीं की एग्जामिनेशन करेंगे, लेकिन उसका अमल 17-18 के सेशन में होगा। इस साल अभी 2 महीने में तुरंत नहीं करेंगे, तो इसका अंतिम विचार चल रहा है और इसके बारे में निर्णय जल्दी ही लिया जाएगा अंतिम रूप में। और वो निर्णय के बाद वो लागू जो होगा वो 17-18 के शैक्षणिक सत्र में लागू होगा। सध्या सगळीकडे थंडीची लाट असली तरी 2016 हे वर्ष सर्वात उष्ण आणि वर्ष ठरत असल्याची चिंता संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे। जागतिक पाऊस अनर्थांना ते आमंत्रण ठरेल अशी भीती संयुक्त राष्ट्रांनी वर्तवली आहे। 2016 या वर्षामध्ये सरासरी तापमान हे औद्योगिक क्रांतीपूर्व काळाच्या तुलनेत 1.2 अंश सेल्सिअसनं जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सध्या दरवर्षीच तापमानाचा आलेख उंचावत चाललेला आहे आणि त्यामुळे 2015च्या तुलनेमध्ये 2016 हे वर्ष अधिक उष्ण असल्याचं दिसून आलंय। जुन्या 500,000च्या नोटबंदीमुळे गेल्या 5 दिवसांपासून सारेच जण नोटा बदलण्यासाठी बँकांपुढे रांगा लावून उभे आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई सुद्धा त्याला अपवाद ठरलेल्या नाहीयेत। आपल्याकडच्या 500 रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत भरण्यासाठी वृद्ध हिराबेन मोदी स्वतः बँकेत गेल्या। गांधीनगरमधल्या बँकेत त्यांनी रांग लावून आपल्याकडच्या 500 रुपयांच्या नोटा बदलून घेतल्या। $500,000ची नोटबंदी आणि बँक तसंच एटीएम पुढचे लांबलचक रांग यामुळे अनेक नागरिकांचा खोळंबा होतोय आणि यावर सामान्यांना मदतीचा हात देण्याकरता केरळ राज्यातल्या कोचीमधलं एक चर्च पुढे सरसावले। नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करता याव्यात याकरता या चर्चनं त्यांच्याकडची दानपेटी सामान्यांकरता खुली केली आहे। आपल्या दानपेटीतल्या कमी मूल्याच्या चलनी नोटा वापरण्याची मुभा या चर्चनं नागरिकांना दिली आहे। आवश्यकता आहे तेवढ्या नोटा या घेऊन जा आणि नंतर जेव्हा शक्य होईल तेव्हा त्या परत करा असं आवाहन या चर्चनं केलं आहे। In this view, at that time our parish council and the parish committee decided to open it for the public so that they can use it now and later on, at the time when they have it, even if it is after 50 days, even if after in the next 2017, when they have it, they can return it to the cash box. That's all. सोमवारी काढलेल्या नव्या आदेशानं आरबीआयनं एका अधिसूचनेमुळे जिल्हा बँकांच्या व्यवस्थापनांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना चलनामधून रद्द झालेल्या 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा स्वीकारण्यास बंदी घालण्यात आली। या निर्णयाविरोधात आता हायकोर्टात जाण्याचा निर्णय जिल्हा बँकांनी घेतलाय। जिल्हा बँकांमध्ये पैसे भरायला जाणाऱ्यांची मोठी निराशा होणार आहे आणि याचा सर्वात मोठा फटका हा ग्रामीण भागातल्या ग्राहकांना बसणार आहे। जिल्हा बँकांमधून पैसे काढण्यास मात्र मनाई नाही। आठवड्याला 24,000ची मर्यादा पाळून ग्राहकांना पैसे देण्याचे निर्देश बँकांना देण्यात आलेले आहेत। त्यामुळे जिल्हा बँकांशी संबंधित सहकारी पतसंस्था अडचणीत आलेल्या आहेत। रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय सहकाराच्या मुळावर घाव घालणार असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। शेतीमालाचा पैसा शेतकरी कुठे घेऊन जायचं? मग ज्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी ज्या राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा आहेत तिथं जायचं। म्हणजे एकतर कर्ज पुरवठा जो झालेला आहे शेतीचा, विशेष करून पिकाचा कर्ज पुरवठा हा जास्तीत जास्त जिल्हा बँकांनी केलेला आहे। विम्याचे हप्ते शेतकऱ्यांनी भरलेले आहेत। आज विम्याचे हप्ते आता त्या पीक कर्जातून गेलेले आहे बऱ्याच ठिकाणी। आता अशा वेळी शेतकऱ्यांनी काय करायचं? मला असं वाटतं की हा तगलुकी निर्णय जो होतोय, कोण निर्णय घेतं माहीत नाही।
एक तर ते निर्णय घेणारे शुद्धीवर नसले पाहिजे, कारण याच्यातून आज ग्रामीण अर्थव्यवस्थेला मारण्याचाच तुम्ही जो उद्योग सुरू केलेला आहे. ग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जाणाऱ्या जिल्हा बँकेमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारायला रिझर्व्ह बँकेनं मनाई केली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अशी स्थिती पाहायला मिळते आणि या निर्णयामुळे 15 लाख खातेदारांनी 500 आणि 1000च्या नोटा कुठं भरायच्या असा प्रश्न आता त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. जिल्हा बँकांनी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारू नयेत असे आदेश रिझर्व्ह बँकेनं दिल्यानंतर रत्नागिरी जिल्हा बँकेत ग्राहकांनी एकच गोंधळ घातला. आम्ही पैसे भरायचे कुठे असा सवाल करत रत्नागिरीतल्या माळनाका इथल्या बँकेमध्ये महिलांनी व्यवस्थापकांना घेराव घातला. बचत गट आणि छोटा कर्जदार महिला बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी आल्या होत्या आणि त्यांच्याकडच्या जुन्या 500च्या आणि 1000च्या नोटा जिल्हा बँकेनं नाकारल्यानंतर त्या आक्रमक झाल्या. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं रास्ता रोको केला. शेतकरी कर्मचारी संचालक अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी रास्ता रोको आणि निदर्शनं केली. आरबीआयच्या निर्देशाविरोधात ही आंदोलन करण्यात आली. त्याचप्रमाणे त्यांनी हायकोर्टात जाण्याचा इशाराही दिला. गुरु नानक जयंतीच्या सुट्टीनंतर आज आता बँका सुरू झाल्या. बँकांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन आजपासून बँकेमध्ये 4 रांगा करण्यात आल्या. यामध्ये वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींसाठी वेगळी रांग आहे. याशिवाय पैसे अदलाबदली करणं, पैसे खात्यामध्ये जमा करणं आणि पैसे खात्यामधून काढणे यासाठी वेगवेगळ्या रांगा करण्यात आल्या. त्यामुळे ग्राहकांचा वेळ आता वाचणार आहे. त्याचप्रमाणे आठवड्याला पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. आजपासून आठवड्याला आता 24,000 रुपये काढता येणार आहेत. याशिवाय 500 रुपयांच्या जवळपास 50 लाख नोटा आता देशभरात वितरित करण्यात आल्यात. त्या देखील आजपासून बँकांमध्ये आणि काही ATMद्वारे मिळतात. या उपाययोजनांमुळे ग्राहकांचा मनस्ताप काही प्रमाणात कमी होईल अशी शक्यता आहे. दिल्लीत उद्या सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात विरोधकांसह मित्र पक्षांनी मोर्चेबंधणी सुरू केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची मातोश्रीवर बैठक घेतली. या बैठकीमध्ये नोटा रद्द करण्याच्या निर्णयावरील भूमिकेबाबत चर्चा करण्यात आली. काळ्या पैशाच्या मुद्द्यावर शिवसेना पंतप्रधानांसोबत आहेत, मात्र जनतेच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. तसंच या मुद्द्यावर अनेक पक्षांचे नेते उद्धव ठाकरेंशी चर्चा करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ठाकरेंशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती राऊत यांनी दिली. त्यामुळे अधिवेशनात शिवसेना आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय. प्रत्येक अधिवेशनाच्या अगोदर पक्षप्रमुख बैठक घेतात आणि बैठक घेऊन मार्गदर्शन करतात. त्याच अनुषंगाने उद्यापासून हिवाळी अधिवेशन होत आहे आणि खासदारांची बैठक बोलवलेली आहे. शिवसेना काय भूमिका मांडते आपल्याला कळेलच शिवसेनेच्या माध्यमातून, परंतु एकंदर अधिवेशनापूर्वी पक्षप्रमुख बैठक घेतात आणि तीच बैठक आहे आणि त्या बैठकीला सर्व लोकसभेच्या सदस्यांना पाचारण केलेले आहे. शिवसेनेनं नरेंद्र मोदी यांच्या भ्रष्टाचार विरोधी लढाईला कधीच विरोध केलेला नाही. शिवसेना त्यांच्या बाजूने कायम आहे. पण जो प्रकार सध्या सुरू आहे, रोगापेक्षा औषध भयंकर हा जो प्रकार सध्या सुरू आहे, शिवसेना लोकांच्या बाजूने आहे आणि शिवसेना लोकांसाठी आपली ठोस भूमिका आहे ती मांडायला तयार आहे. बँकांमधल्या चलनाच्या तुटवड्यामुळे देशभरामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून नवीन नोटा बँकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय वायुदलाची मदत घेण्यात येते. सध्या नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये युद्धपातळीवर नोटांची छपाई सुरू करण्यात आली आहे. सिक्युरिटी प्रेसमध्ये 500 रुपयांच्या नोटेसोबतच 100, 50 आणि 20 रुपयांच्या नोटांची छपाई सुरू आहे. आठवडाभरामध्ये नोटांचा पुरवठा वाढवण्याची सरकारची योजना आहे. रविवारी या छपाईखान्यातून 50 कोटीच्या 500 रुपयांच्या नोटांचा पुरवठा केल्यानंतर आता 50 आणि 100 रुपयांच्या सुमारे 35 लाख नोटा छापून तयार झाल्यात. त्यामुळे लवकरच नोटांचा तुटवडा दूर होणार आहे. मात्र या नोटा आता तितक्याच वेगानं बँका आणि ATM केंद्रांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे आणि त्यामुळे नोटा छपाईखान्यापासून बँकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून वायुसेनेकडून मदत करण्यात येते. हवाई दलाचे ग्लोब मास्टर हे विमान आणि हेलिकॉप्टरच्या नोटांच्या वाहतुकीसाठी वापरले जातात. आतापर्यंत झारखंडसह देशातल्या अन्य ठिकाणी विमानांना नोटा पाठवण्यात आल्यात. त्यामुळे येत्या 2 दिवसात देशभरातल्या बँकांमधल्या चलनाचा तुटवडा संपुष्टात येईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नवी मुंबईतल्या वाशी एपीएमसी मार्केटमधले व्यवहार सुरळीत व्हायला सुरुवात झाली आहे। मार्केटमध्ये आज 591 गाड्यांची आवक झाली आणि त्याचवेळी 702 गाड्यांची जावक झाली। त्यामुळे भाजीपाल्याचे भाव हे स्थिरावण्यास मदत झाली। गेल्या आठवड्यामध्ये पुरेसा दर न मिळाल्यानं एपीएमसी मार्केट बाहेर भाजीपाला फेकण्यात आला होता। मात्र नोटबंदीनंतर आता 7व्या दिवशी मार्केटमध्ये व्यवहार सुरू झाले। यामध्ये बहुतांश रोखीनेच सगळे व्यवहार होत आहेत। 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा रद्द झाल्यानं 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा खोळंबा होऊ नये, शिक्षण विभागानं त्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। तुर्तास फक्त फॉर्म भरला तरी चालेल, विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी वेगळा वेळ देण्यात येणार आहे। नोटाबंदीमुळे लोकांना होणाऱ्या अडचणींवर आज राज्याच्या कॅबिनेट बैठकीतही चर्चा झाली। राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर एक उपसमिती नेमण्यात आली आहे आणि ही समिती समस्या दूर करण्यासाठी पर्याय सुचवणार आहे। मुंबई महानगरपालिकेचा बेस्ट उपक्रम आता मोठ्या प्रमाणावर चालकांची भरती करणार आहे। तब्बल 961 बस चालकांची महाभरती असेल। विशेष म्हणजे पहिल्यांदाच ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। याकरता 13 डिसेंबरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत। निवृत्त होणारे चालक आणि भावी गरजेचा विचार करून चालकांची इतकी मोठी भरती बेस्टमध्ये केली जाते। 2007 नंतर तर 9 वर्षांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर चालकांची भरती होत आहे। नागपूर मेट्रोच्या मार्गामध्ये अडथळा ठरणाऱ्या छत्रपती चौक उड्डाणपूल तोडण्याच्या कामाला आज सुरुवात झाली आहे। अत्याधुनिक मशीन्सच्या सहाय्यानं हा पूल तोडण्यात येत आहे। पूल तोडण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे। पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगडमध्ये कुपोषित बालकांच्या तपासणीसाठी आयोजित केलेल्या शिबिरात एक धक्कादायक बाब समोर आली आहे। 196 बालकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली असून यामधले 87 बालकही कुपोषित असल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे या बालकांना आता त्वचेच्या आजारांनी ग्रासलंय आणि अशी 2 वर्ष 9 महिन्यांची कुपोषित अनिता अनिल गावित या बालिकेला त्वचेचा गंभीर आजार झालाय। मात्र बालरोग तज्ज्ञ नसल्यानं तिच्यावर उपचार होऊ शकलेले नाहीयेत। ज्या भागामध्ये 600 बालमृत्यू होता तिथे एकही बालरोग तज्ज्ञ नाही आणि त्यामुळे अनितासारखी असंख्य बालकं वेदनादायी जीवन जगत आहेत। आरोग्यमंत्री, महिला व बालकल्याण, आदिवासी मंत्री, विकास मंत्री अशा मंत्र्यांनी दौरे करून नेमक्या काय उपाययोजना केल्या असा प्रश्न आता निर्माण झालाय। अहमदनगर जिल्ह्यातल्या राहाता नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आणि या निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। राहतावासी यावेळी कोणाच्या पारड्यात मत टाकणार, नगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता येणार, कोणत्या मुद्द्यावर नागरिक मतदान करणार आणि कोणाच्या हाती इथली सत्ता येणार या सगळ्या प्रश्नांचा वेध झी24 तासने घेतला आमच्या रणसंग्राम या खास कार्यक्रमातून। राहता शहरामधून नगरपालिका स्थापना झाल्यापासून आम्हाला पुरायला सगळे जागा जातो, पण कुठे देत आहे सांगतच नाही। काय काय म्हणजे नगरपालिका सगळेच उमेदवार आले पण आणि गेले पण आणि परत आले, सगळे गेले तरी जागा नाही। इथं म्हणता इथं जागा आहे, यावेळेस मिळणार आहे, बायपासला मिळणार आहे, त्या पिंपळडी रोडला मिळणार आहे। जागा शोधायची कधी गाडी घेऊन फिरायची, त्याच्यावर लिहावं लागेल ना शेवा आखरी सफर, रस्त्यातच मरून जाईन तो, तिकडेच वाहून देते मी। आणि राहताचा हाच रणसंग्राम आपण पाहू शकता आज संध्याकाळी 5 वाजता। एक छोटासा ब्रेक घेऊया इथे, पाहत रहा झी24 तास। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।